हॅलो स्टुडंट, पाठीमागचं जे लेक्चर घेतलेलं होतं आपण त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काही अँगलसाठी आपण डिटरमाइन केले होते आणि ऑल दोज अँगल आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केले होते. टुडेज लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करणार आहोत निगेटिव्ह अँगलसाठी अँड देन आफ्टर ज्या काही आपल्या फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत त्या आपण लर्न करणार आहोत. लेट्स सी द नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 60 degree. Sorry, take a negative angle. Trigonometric functions of -60 degree angle. आता -60 साठी आपल्याला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे बट विथ द हेल्प ऑफ अ युनिट सर्कल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू ड्रॉ these two are the coordinate axes. Here is the x axis, here is the y axis and draw the unit circle. And we have to draw the angle -60 degree. म्हणजे अँगल मायनस आहे म्हणजे जे काही रोटेशन आहे माहित आहे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी हा जर सेंटर 0 कन्सिडर केला तर हा जो काही अँगल या ठिकाणी आपण डिटरमाइन केलेला आहे या अँगलचं मेजरमेंट इट इज अ डायरेक्टेड अँगल. म्हणजे हा अँगल आहे तुमचा -60 डिग्री. आता ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करण्यासाठी बघा हा जो -60 अँगल आहे याची टर्मिनल युनिट सर्कलला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तो पॉइंट आपण कन्सिडर करूया P and coordinate of point P take x, y. The first of all, using this information, we have to determine the coordinate of point P. So first of all, draw a perpendicular line. या P point मधून जाणारी तुम्हाला एक perpendicular line draw करायची आहे about x axis. तुम्ही x axis वर perpendicular draw करू शकताय. Otherwise, we have to draw the perpendicular to the y axis. ओके, आपण काय करूयात आता बघा या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे या ट्रायंगलचे अँगल डिटरमाइन करायचे आहे. आता हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे आपण या ठिकाणी PM म्हणजे दिस अँगल इज टू बी 90 डिग्री. आता फक्त या डायरेक्टेड अँगलचा आपल्याला विचार करायचा नाही तर हा जो काही या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल रिप्रेझेंट झालेला आहे किंवा फॉर्म केलेला आहे आपण त्या अँगलचे आपल्याला ट्रायंगलचे अँगल डिटरमाइन करायचे आहे. आता हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे डेफिनेटली हा अँगल तुमचा आला 90. आता इथं डायरेक्टेड अँगलचा आपल्याला विचार करायचा नाही बट हा जो काही अँगल आहे या ट्रायंगल आहे PMO याचा हा जो अँगल आहे तो आहे तुमचा 60 डिग्री. इट मीन्स रिमेनिंग जो काही अँगल आहे वी नो दॅट दी अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल ज्यावेळी तुम्ही यूज करता म्हणजे ट्रायंगलचे जे तिन्ही कोन आहेत त्यांची बेरीज ही नेहमी 180 येते. म्हणजेच हा जो काही अँगल आहे याचं तुमचं मेजरमेंट काय येणार आहे बघा तर 30 डिग्री. म्हणजे फक्त हा ट्रायंगल आपण बघितलेला आहे याच्यामध्ये हा 30 झाला हा 90 झाला आणि हा अँगल किती डिग्रीचा आहे 60 डिग्रीचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला 30, 60, 90 डिग्री थेरम यूज करायचा आहे. युजिंग दिस थेरम वी हैव टू फाइंड लेंथ OM इट इज द x and also find the length PM it's a y and OP is the hypotenuse of this triangle but it is also the radius of the unit circle. So length OP is take always y. Okay, so let's see. First of all, we have to write down the measurement of angle. Let measurement of angle XOP. हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट आहे -60 डिग्री आणि जो काही थीटा आहे ज्या थीटाला तुम्हाला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे तो थीटा आपण या ठिकाणी घेतलेला आहे -60 डिग्री. ओके, नाउ ड्रॉ PM perpendicular to the x axis. तर PM जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर या ठिकाणी
एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. या राईट अँगल ट्रायंगलचे हा 90 डिग्री अँगल आहे, हा 30 आणि हा अँगल आहे टेक अ पॉझिटिव्ह अँगल, इट इज अ 60 डिग्री अँगल. ओके, सो बाय युजिंग in this triangle POM by 30, 60, 90 degree theorem. Use this theorem and find out the length OM and length PM. So take length OM. OM is the x coordinate. OM we get OM. See, OM is the opposite side of a 30 degree. OM ही 30 डिग्रीची ऑपोजिट साइड आहे आणि आपला जो 30, 60, 90 चा जे थेरम आहे तो आहे 30 ची ऑपोजिट साइड. ऑलवेज वी टेक हाफ ऑफ इट्स हाइपोटेनस. सो वी राइट हियर हाफ into its hypotenuse is to be 1. Simplify this, we get the value half. Similarly, we have to find the value of y is to be PM. PM is the, see, this is the length PM. PM is the opposite side of a 60 degree. And opposite side of a 60 degree, we take root 3 by 2 into its hypotenuse is 1. Then we get the value root 3 by 2. And these x and y are the coordinate of point P. Okay, but remember this point belongs to fourth quadrant. आता हा पॉइंट जो काय आहे आपण ज्याचे कोऑर्डिनेट डिटरमाइन केलेले आहेत, हा पॉइंट तुमचा काय आहे तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये बिलॉंग करतो. आता या फोर्थ क्वाड्रंट मध्ये बिलॉंग करतो, याच्यावरून आपल्याला x आणि y कोऑर्डिनेटचे काय करायचे आहेत, साइन डिटरमाइन करायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट हियर therefore the point P, but point P lies in fourth quadrant. Okay, now we know that in this quadrant x coordinate we always take the positive and y coordinate we always take the negative. So write down the coordinate of point x, coordinate of point P. Value of x is here half. x ची व्हॅल्यू आहे हाफ, म्हणजेच हा तुम्हाला काय ठेवायचा आहे पॉझिटिव्ह. देन आफ्टर वी राइट द व्हॅल्यू ऑफ y. y ची व्हॅल्यू आपण डिटरमाइन केलेली आहे √3/2. बट p हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे आपल्याला या y चे जे साइन आहे ते काय कन्सिडर करायचं आहे मायनस. ओके, नाउ बाय युजिंग द डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, डेफिनेशन ज्यावेळी आपण यूज करतोय त्यावेळी बघा तुमचा साइन थीटा हा y असतो आणि cos थीटा हा काय असतो x. बट इन दिस एक्झाम्पल वी टेक द थीटा इज -60 डिग्री. सो हियर वी राइट साइन ऑफ -60 डिग्री इज इक्वल टू y. But value of y is here -√3/2. Then also find the remaining trigonometric functions. Cos -60 degree is equal to, we write here x. Value of x is take half. आता बरेच जण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच जण या ठिकाणी काय करतात तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले यूज करतात. आता त्यावेळी पण काय चेंजेस करायचे ते फक्त लक्षात ठेवा. आपण निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले मध्ये बघा साइन ऑफ -θ हा आपला काय डिटरमाइन होतो तर -sin थीटा. लक्षात ठेवा साइन ऑफ -θ वी राइट -sin थीटा. बट या ठिकाणी थीटा पण काय घेतलेला आहे तर -60 डिग्री. म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे हा काय रिप्रेझेंट होईल बघा साइन ऑफ -60 डिग्री वी टेक -sin 60 degree. Okay, so in that case take -sin as it is. आता या ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री कोणत्या अँगल साठी इसेन्शियल आहे, आवश्यक आहे बघा तर 60 डिग्री साठी, नॉट -60. सो वी नो that the value of sin 60 ची जी काही व्हॅल्यू आहे
ती तुमची काय येते √3/2 म्हणजे या ठिकाणी मायनस साइन ॲज इट इज ठेवलं sin 60 ची व्हॅल्यू आपण घेतली √3/2 म्हणजेच बघा साइन ऑफ -60 साठी जरी निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला यूज केला तरी तुमची व्हॅल्यू -√3/2 येणार आहे किंवा डायरेक्टली आपण जे काही फॉर्म्युला डिटरमाइन केलेले आहेत ते जर यूज केले तरी साइन ऑफ -60 हा तुमचा काय येणार आहे y येणार आहे आणि y ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे -√3/2 ओके नाउ see the remaining functions. Next function is tan -60. आता tan -60 काय येतो बघा तर ते का रेशो ऑफ sin by cos म्हणजे हा एक तुमचा y/x. आता या दोघांचा जर रेशो घेतला तर बघा -√3/2 डिवाइडेड बाय हाफ म्हणजे हा 2 गेट कॅन्सल -√3/1 we take here -√3. Then cot -60 degree. Cot -60 we take reciprocal of tan. Tan चा reciprocal घेतला तरी चालेल otherwise we take cos by sin म्हणजेच x/y. हा जर रेशो घेतला तर बघा हाफ डिवाइडेड बाय -√3/2 we take here -1/√3. otherwise लक्षात ठेवा tan चा रेसिप्रोकल घेतला तरी चालेल tan जर -√3 येत असेल तर -√3 चा जो काही रेसिप्रोकल आहे तो येणार आहे -1/√3. देन आफ्टर sec -60 डिग्री. तर sec -60 आपल्याला डिफाइन करायचं आहे. sec -60 म्हणजे रेसिप्रोकल ऑफ cos असणार आहे. cos x असेल तर sec तुमचं येणार आहे 1/x म्हणजेच ही व्हॅल्यू जर हाफ असेल तर हाफचा रेसिप्रोकल येईल तुमचा 2. म्हणजेच लक्षात ठेवा जी काही व्हॅल्यू आहे कॉसची ती उलटी फक्त तुम्हाला कशासाठी घ्यायची आहे तर सेक साठी. सिमिलरली कोसेकचा आहे कोसेक -60 हा काय असतो रेसिप्रोकल ऑफ अ साइन. जे साइनची जी व्हॅल्यू आहे त्याच्या उलटी तुम्हाला कशाची घ्यायची कोसेकची. सो राइट हियर 1/y is equal to -√3/2. राइट हियर 2/√3. Okay, these are the trigonometric functions of a -60 degree angle. आता बघा या ठिकाणी एक लक्षात ठेवा हा जर अँगल तुम्ही -60 घेतला किंवा क्लॉकवाइज डायरेक्शनने अँगल आहे तुमचा -60 क्लॉकवाइजने हाच अँगल आपण अँटी क्लॉकवाइजने जर मेजर केला जस्ट बघा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघा समजा हा अँगल तुम्ही क्लॉकवाइजने घेतला तर या अँगलचं मेजरमेंट अँटी क्लॉकवाइजने घेतला तर हाच अँगल याच पोझिशनला टर्मिनल आर्क असेल तुमची बट अँगलचं मेजरमेंट असेल 300 म्हणजेच हा 60 जर वजा केला 360 मधून तर इथपर्यंतचा अँगल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी मिळणार आहे 300 डिग्री. म्हणजेच लक्षात ठेवा 300 and -60 डिग्री these two angles are co-terminal. हे दोन्ही अँगल काय आहेत तर को-टर्मिनल आहेत आणि लक्षात ठेवा अँगल जर को-टर्मिनल असतील तर त्यांच्यासाठी सेम ट्रिग्नोमेट्री काय होते डिटरमाइन होते. म्हणजेच काय तर sin 300 हा तुमचा येतो -√3/2. देन आफ्टर cos 300 डिग्री वी टेक अ हाफ. tan 300 टेक -√3. सिमिलरली तुमच्या रिमेनिंग जे 3 फंक्शन्स आहेत त्याच्या व्हॅल्यू काय होणार आहे डिटरमाइन होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस एक्झाम्पल. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट और इम्पॉर्टंट पॉइंट फंडामेंटल आयडेंटिटीज. ऍक्च्युअली प्रीवियस क्लासमध्ये तुम्ही आयडेंटिटी डिटरमाइन केलेल्या आहेत. सी दी फंडामेंटल आयडेंटिटीज आर first identity. Let's see. First identity is sin square theta plus cos
theta is we always take the sum of square of these two trigonometric functions. We always take a 1. म्हणजे बघा sin square plus cos square हा नेहमी काय येतो 1 येतो. Then after हा जो काही आयडेंटिटी आहे किंवा ही जी आयडेंटिटी आहे ती तुम्ही डिफरंट फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकताय. बघा याच्यावरून तुम्ही या आयडेंटिटीचा यूज करून अजून आपण दोन फॉर्म्युले याच्यावरूनच डिटरमाइन करणार आहोत. sin square plus cos square 1 आहे. we have to find the value of sin square theta. sin square theta काय आहे तो बघा तुमचा this cos square हा लेफ्टला पॉझिटिव्ह आहे. तो जर आपण राईटला पाठवला तर तो काय होणार आहे निगेटिव्ह. सो sin square theta we take 1 minus cos square theta. Similarly cos square theta we take 1 minus sin square theta. Okay, now see the second identity is, and remember all those identities are true for every real number. म्हणजे या सगळ्या रियल नंबर साठी काय होतात ट्रू होतात. म्हणजे थीटा या ठिकाणी तुम्ही 0 घेतला तरी cos square 0 sin square 0 we always get 1. sin square 30 plus cos square 30 we get always 1. sin square 90 घ्या प्लस हा पण अँगल जर 90 घेतला असेल तर लक्षात ठेवा थीटाची व्हॅल्यू तुम्ही चेंज केली तरी त्या प्रत्येक अँगल साठी तुमच्या या आयडेंटिटी काय होतात ट्रू होतात. सो राइट हियर फॉर ऑल थीटा बिलोंग्स टू रियल नंबर. थीटा तुम्ही कुठलाही रियल नंबर म्हणजे तुम्हाला अँगल घ्यायचे आहे कुठलाही अँगल घ्या त्या प्रत्येक अँगलला ही ट्रिग्नोमेट्रिक ही जी आयडेंटिटी आहे ती काय होते तुमची ट्रू होते. सो see the second identity is 1 plus tan square theta. 1 plus tan square theta we take always sec square theta. Using this identity we write as बघा ही आयडेंटिटी तुम्ही असे लिहू शकताय. this tan transform to the right hand side, so we get sec square theta minus tan square theta. We always get 1. Otherwise sec square theta minus tan square theta तुम्ही एक्सपांशन करून लिहू शकताय. we know that the expansion of a square minus b square, a square minus b square चे एक्सपांशन येतं in bracket a plus b bracket complete into another bracket we take a minus b. Similarly बघा या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला लिहू शकतोय sec theta a म्हणजे sec आहे b म्हणजे तुमचा tan आहे. सो sec theta plus tan theta into sec theta minus tan theta is equal to 1. Then third identity is right here 1 plus cot square theta is equal to get cosec square theta. And using this identity we write the another formula is here cosec square theta minus cot square theta is equal to 1. And expansion of cosec square theta minus cot theta we write here in bracket cosec theta plus cot theta into another bracket cosec theta minus cot theta is always get the 1. And all those identities are true for all theta belongs to R. Similarly these identities also true for all theta belongs to R. Okay, so pause the video and write down these identities. Now let's see the trigonometric functions of standard angles. आपण trigonometric functions standard angle साठी डिटरमाइन केलेली आहे पण ते आपल्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये काय करायचे आहे रिप्रेझेंट करायचे आहे. आता एक लक्षात ठेवा
ट्रिग्नोमेट्री टॉपिकमध्ये म्हणजे हा जो पार्ट फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रीचा, याच्यामध्ये जे जे काही आपण लर्न केलेलं आहे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल, ट्रिग्नोमेट्री ऑफ अ स्पेसिफिक अँगल, देन आफ्टर फंडामेंटल आयडेंटिटीज, हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे, कारण की 11वी पूर्ण देन आफ्टर 12th मध्ये याचा सगळ्याचा यूज तुम्हाला करायचा आहे. इव्हन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला यूज करावे लागतात. अदरवाईज जो काही आपण टेबल या ठिकाणी डिटरमाइन करणार आहोत तो टेबल सुद्धा आपल्या लक्षात राहिला पाहिजे, आणि तो लक्षात राहण्यासाठी आपण काही ट्रिक बघणार आहे, आणि त्या ट्रिकच्या यूजने म्हणजे टेबल आपल्याला लक्षात ठेवा पाठ करायचा नाही, तो टेबल आपल्याला काही शॉर्ट ट्रिक बघायचे त्या टेबल लक्षात राहण्यासाठी, आणि त्या ट्रिकने तो टेबल काय करणार आहे आपण डिटरमाइन पण करणार आहे, अदरवाईज लक्षात पण ठेवणार आहे. बघा पहिल्यांदा आपल्याला स्टँडर्ड अँगलसाठी ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. सो सी दी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड angles. Okay, so see this table. First of all, we have to write the angle and trigonometric ratios. Here we take the angle 0 degree. These are the angles. And here we write the trigonometric functions. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहायचे आहेत, आणि फर्स्ट रो मध्ये आपल्याला काय लिहायचे आहेत अँगल. आता हे अँगल लिहिताना लक्षात ठेवा बोथ मेजरमेंटमध्ये लिहितात, रेडियन ॲज वेल ॲज डिग्री. 0 डिग्री अँगल आहे हा, रेडियनमध्ये तुमचा अँगल काय होणार आहे बघा 0च रेडियन. देन आफ्टर नेक्स्ट अँगल सिक्वेन्सने तुम्हाला अँगल लिहायचे आहेत बघा. 0 नंतर या ठिकाणी आपण घेऊया 30 डिग्री. 30 डिग्री अँगल लिहिल्यानंतर नेक्स्ट अँगल आपल्याला लिहायचा आहे 45 डिग्री. देन वी राइट हियर 60 डिग्री. and then after take here angle 90 degree. Okay, so first upon all these angles we write in a radian measure. आता radian मध्ये बघा तुमचा जो हा अँगल आहे हा झाला 0. 30 डिग्री radian मध्ये तुमचं काय आहे बघा पाय डिवाइडेड बाय 6 radian. पाय बाय 6 म्हणजे 30 ला जेव्हा तुम्ही पाय बाय 180 ने मल्टिप्लाय कराल we get the angle pi by 6. Pi by 4 radian, then pi by 3 radian and pi by 2 radian. हे बोथ अँगल आपण काय दिलेले आहेत डिग्री अँड रेडियन या बोथ सिस्टीम मध्ये दिले. तर या सर्व अँगल साठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. सो राइट हियर sin, then after second function is cos, then tan, next cot, sec, and right here cosec. आता काय करायचं बघा या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या अँगल साठी काय करायचे आहे ते डिटरमाइन करायचे आहे. आता बघा दोन ट्रिक आहेत, त्या दोन्हीपैकी जी ट्रिक तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ती ट्रिक तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता लक्षात ठेवा या ठिकाणी जर आपण अँगल बघितले तर 1 2 3 4 5 अँगल्स दिलेले आहेत.
आता या 5 अँगलसाठी ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करताना वी हॅव टू कन्सिडर 0 to 4 नंबर. आता जे नंबर आहेत ते आपल्याला कसे घ्यायचे आहेत बघा. या ठिकाणी आपण नंबर कन्सिडर केलेले आहेत 0 सिक्वेन्सने नंबर घेतलेत आपण 0 1 2 देन आफ्टर 3 and 4 3 4. आता 0 to 4 नंबर कन्सिडर केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे बघा. या प्रत्येक नंबरला आपल्याला काय करायचं आहे 4 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा 0 to 4 मध्ये लास्टचा जो नंबर आहे 4 या नंबरने आपल्याला या प्रत्येक नंबरला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. प्रत्येक नंबरला जर आपण 4 ने डिवाइड केले आता हे जे काही डिव्हिजन मिळेल या डिव्हिजनचं तुम्हाला काय घ्यायचं आहे बघा. टेक अ स्क्वेअर रूट. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, याचं स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट. आता हे जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट घ्याल त्यावेळी तुम्हाला साइन ट्रिग्नोमेट्रीच्या काय होणार आहेत व्हॅल्यू मिळणार आहे. मीन्स सी साइन 0 डिग्री. साइन 0 डिग्री काय मिळते बघा रूट 0/4. 0/4 काय आला 0 आणि 0 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 0. देन 30 डिग्री साइन 30 काढायचं आहे 1/4 आला रूट 1/4. 1 चं स्क्वेअर रूट 1 मिळालं, 4 चं स्क्वेअर रूट 2 मिळालं. Here we get the value root 1/2. रूट 1/2 मध्ये बघा स्क्वेअर रूट जर घेतलं तर 1 या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन होते. व्हॅल्यू काय येते बघा रूट 1/2 येते. 1 चं रूट आलं 1, 2 टेक ॲज इट इज रूट. देन हिअर 3 चं रूट येईल रूट 3 डिवाइडेड बाय 4 चं रूट येईल 2. देन आफ्टर 4/4 गेट 1 square root of 1 we write here 1. ही ट्रिक फॉलो केली आपण. आणि एक लक्षात ठेवा साइनच्या जर व्हॅल्यू तुम्हाला माहित असतील तर या साइनच्या व्हॅल्यूवरून तुम्ही रिमेनिंग जे 5 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते डिटरमाइन करू शकता. अदरवाइज आपण हँड ट्रिक पण यूज करू शकतो. बघा हँड ट्रिक जर या ठिकाणी आपण यूज केली तर बघा या हँडमध्ये अँगल घेताना हा हँड आपल्याला या फॉर्मने धरायचा आहे घ्यायचा आहे. याच्यामध्ये अँगल घेताना बघा अँगल या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करायचे आहे 0 देन आफ्टर 30 देन 45 देन राईट हिअर 16 अँड 90 डिग्री. आता बघा 5 फिंगर्स आहेत आपल्याला आणि आपण 5 अँगल या ठिकाणी काय केलेले आहेत कन्सिडर केलेले आहेत. अँगल काय आहेत बघा तुमचे 0 30 45 60 अँड 90. जे थंब फिंगर जे आहे त्या ठिकाणी तुमचा 90 डिग्री अँगल आलेला आहे. आता पहिल्यांदा साइन ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करताना ट्रिक काय फॉलो करायची आहे बघा. लक्षात ठेवा साइनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे साइन इज इक्वल टू वी टेक ऑलवेज स्क्वेअर रूट ऑफ फिंगर बिलो fingers below divided by we always take a 2. काय आहे फॉर्म्युला बघा साइन ऑफ वी टेक एनी अँगल. जो अँगल तुम्ही या 5 मधला घेणार आहे त्याच्यामध्ये साइन ऑफ टेक एनी अँगल इज इक्वल टू राईट रूट ऑफ व्हॅल्यू फिंगर्स बिलो डिवाइडेड बाय 2. म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला साइन 0 काढायचा आहे. 0 म्हणजे ही फिंगर आहे तुमची. हा फिंगर जर आपण फोल्ड केला तर बघा काय आहे फिंगर्स बिलो. याच्या बिलो साईडला जर फिंगर बघितला तर आपण किती आहेत बघा 0 आहे. सो रूट ऑफ 0 डिवाइड बाय 2 हिअर वी राईट रूट 0/2. वी ऑलवेज गेट 0 म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू काय मिळाली बघा 0. देन आफ्टर साइन 30 काढूयात आपण. साइन 30 ही फिंगर जर 30 डिग्रीची आपण फोल्ड केली तर बघा या ठिकाणी काय घ्यायचं आहे तुम्हाला फिंगर्स बिलो. 30च्या बिलो किती फिंगर्स आहेत तर एकच फिंगर आहे. ही एक फिंगर रूट मध्ये लिहिली आपण बघा. साइन 30 काढताना रूट मध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला 1 डिवाइडेड बाय 2 अँड वी नो दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 1. टेक 1 डिवाइडेड बाय 2.
ही फिंगर घेतली आपण मिडल फिंगर जर आपण फोल्ड केली तर बघा याच्यामध्ये बिलो फिंगर्स ऑफ 45च्या बिलो जर बघितल्या तर 2 फिंगर्स आहेत तुमच्या, म्हणजे या ठिकाणी तुमचं काय येणार आहे तर √2 डिवायडेड बाय काय आला 2. आता बघा √2 डिवायडेड बाय 2 जर आपण सिम्प्लिफाय केला तर हा 2 जो आहे तो तुम्ही √2 × √2 लिहू शकता. 2 म्हणजेच काय लिहू शकता √2 × √2. यातला एक √2 गेट कॅन्सल, सो वी गेट दी व्हॅल्यू 1/√2. म्हणजेच ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर या ट्रिकवरून तुम्ही काय करू शकता साइन फक्त डिटरमाइन करा. आणि हाच फॉर्म्युला जर समजा तुम्हाला कॉससाठी डिटरमाइन करायचा असेल तर कॉससाठी हा फॉर्म्युला म्हणजे हँड ट्रिक आहे ती कशी यूज करायची आहे बघा. हँड ट्रिकसाठी कॉससाठी फॉर्म्युला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. कॉस वी ऑलवेज टेक स्क्वेअर रूट ऑफ फिंगर्स above divided by 2. म्हणजेच बघा आपल्याला समजा आपण अँगल हा घेतलेला होता 0, सो cos 0 आपल्याला काढायचा आहे. cos 0 म्हणजे 0 डिग्री अँगल आहे, त्याच्या अबाव जर फिंगर्स आपण बघितल्या तर टोटल फिंगर्स आहेत तुमच्या 4 अँड टेक अ स्क्वेअर रूट ऑफ 4. 4चं जर रूट घेतलं तुम्ही तर वी गेट 2 and 2/2 we always get the value 1. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही कॉस साठी काढू शकता. म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले घ्या. वी हॅव टू डिटरमाइन द ट्रिग्नोमेट्री फॉर अ स्टँडर्ड अँगल. आता किंवा बघा या फॉर्म्युल्याने आपण साइन तर डिटरमाइन केलेला आहे. आता साइन वरून तुम्ही अदर ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करू शकताय. आणि ही डिटरमाइन करण्यासाठी जे एंटर रिलेशन ट्रिग्नोमेट्रीचं जे आपण बघितलेलं आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे साइनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त रिव्हर्स डायरेक्शनने तुम्हाला कशाच्या लागतात कॉसच्या. म्हणजे याच व्हॅल्यू जर आपण रिव्हर्स डायरेक्शनने लिहिल्या तर व्हॅल्यूज काय येतात बघा या ठिकाणी. फर्स्ट वी टेक हिअर 1, देन आफ्टर √3/2. रिव्हर्स डायरेक्शनने आला. तिसरा नंबर आहे तुमचा 1/√2. चौथा नंबर आहे हाफ आणि लास्ट नंबर आहे 0. लिहिल्या. देन आफ्टर वी नो दॅट इज tan. tan means ratio of sin by cos. या दोघांचा काय असतोय रेशो. 0/1 या ठिकाणी काय येणार आहे बघा 0 मिळाला. देन आफ्टर रेशो ऑफ दिस टू टर्म वी गेट 1/√3. रेशो ऑफ दिस टू टर्म टेक 1. या दोघांचा जर रेशो घेतला तर वी गेट √3. 1/0 हा जर रेशो घेतला तर 1/0 वी गेट दी नॉट डिफाइंड. ही व्हॅल्यू तुमची डिफाइंड होत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण सिम्बॉल लिहिलेला आहे इन्फिनिटी. सो कॉट लिहिताना बघा तुम्ही कॉस बाय साइन घेऊ शकताय. अदरवाइज टॅनच्या ज्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही रिव्हर्स डायरेक्शनने कशाच्या लिहू शकताय तर कॉटसाठी लिहू शकता. म्हणजे टॅन जो लिहिलाय तो रिव्हर्स डायरेक्शनने आपल्याला कशासाठी लिहायचा आहे कॉटसाठी. म्हणजे तुम्ही कॉट काय लिहू शकताय बघा इन्फिनिटी √3 1/√3 and last is 0. Then after sec. sec म्हणजे लक्षात ठेवा sec is the reciprocal of काय असतो तुमचा cos. cos चा reciprocal म्हणजे 1/cos. या ठिकाणी sec म्हणजे काय असतो तुमचा 1/cos. आता बघा पहिली व्हॅल्यू लिहायची आपल्याला sec 0. cos 0 काय आहे तुमचा 1. म्हणजे या ठिकाणी 1/1 जर घेतलं वी गेट हिअर 1. 1/√3/2 याचा रेसिप्रोकल येईल तुमचा 2/√3. रेसिप्रोकल ऑफ दिस टर्म गेट √2. याचा रेसिप्रोकल येईल 2 आणि 1/0 इज नॉट डिफाइंड. सो राइट हिअर इन्फिनिटी. आता या ठिकाणी कोसेक डिटरमाइन करताना लक्षात ठेवा साइनचा रेसिप्रोकल घेऊ शकताय. अदरवाइज या ज्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत सेकसाठी याच्या रिव्हर्स डायरेक्शनने तुम्ही कोसेकच्या व्हॅल्यू डिटरमाइन करू शकता. म्हणजे कोसेक काय येईल तुमचा इन्फिनिटी 2 देन आफ्टर √2 2/√3 and last one is 1. ओके. हा टेबल तुम्हाला दोनपैकी जी ट्रिक तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या ट्रिकने हा टेबल तुम्ही प्रिपेअर करू शकता. लक्षात ठेवा या ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्हाला 11, 12 इव्हन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा युजफुल होतात.
सो आता याच्यावरून अजून आपल्याला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. आपण या ठिकाणी 90 साठी 90 पर्यंत लिहिलं आहे. आता पुढचे जे अँगल आहेत बघा, आपल्याला क्वाड्रंटल अँगल साठी ट्रिग्नोमेट्री काय करायची, डिटरमाइन करायची. आता क्वाड्रंटल अँगल या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही 2 अँगल घेतलेले आहेत. त्यातला एक अँगल काय आहे बघा तुमचा 0 डिग्री. पुढचा अँगल तुम्ही घेतलेला आहे 90. आता राहिलेले जे क्वाड्रंटल अँगल आहेत ते आपण कन्सिडर करूया. पुढचा अँगल तुमचा येईल 180 बघा 180 डिग्री. हा अँगल लिहूयात आपण या ठिकाणी 180. देन आफ्टर 270 आणि लास्ट इज 360 डिग्री. ओके. नाउ पहिल्यांदा हे अँगल आपल्याला काय करायचे तर रॅडियन मध्ये घ्यायचे. रॅडियन मेजरमेंट मध्ये अँगल काय येतात बघा, हा येतो तुमचा पाय रॅडियन. 270 डिग्री जो अँगल आहे तो येतो तुमचा 3 पाय बाय 2. म्हणजेच बघा 270 ला ज्यावेळी तुम्ही पाय बाय 180 नी मल्टिप्लाय करता 0 0 गेट कॅन्सल. 9 2 जा 18 9 3 जा 27. So right here 3 pi by 2 radian and last is 2 pi radian. हे अँगल आपण काय केलेत बघा, बोथ सिस्टीम मध्ये दिलेले आहेत डिग्री एज वेल एज रॅडियन. आता यांना आपल्याला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायचं आहे. ट्रिग्नोमेट्री सेम आहे बघा, ही साइन, देन आफ्टर सिक्वेन्स मध्ये घेतला आपण कॉस, देन टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता तुम्ही टेबल तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करताना याच्यात थोडंसं पुढे घ्या. म्हणजे ही ट्रिग्नोमेट्री आज बोर्ड टेबल साठी सेम ठेवली तरी चालेल. किंवा या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्यांदा साइन डिटरमाइन करायचा आहे. कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता हे फॉर्म्युले ही ट्रिग्नोमेट्री कशी लक्षात ठेवायची बघा, आपण काही अँगल साठी ट्रिग्नोमेट्री म्हणजे आता तरी 11वी मध्ये ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन केलेली आहे, बट विथ द हेल्प ऑफ अ युनिट सर्कल. म्हणजेच पहिल्यांदा काय केलं बघा, या ठिकाणी आपण हे युनिट सर्कलचं ड्रॉ केलं आहे. युनिट सर्कल, दिस टू आर दी कोऑर्डिनेट ॲक्सिस. युनिट सर्कल ड्रॉ केला आपण या ठिकाणी. आता ट्रिग्नोमेट्री आपल्याला ज्या अँगलला डिटरमाइन करायचे आहे ते अँगल न घेता पहिल्यांदा आपण सगळे क्वाड्रंटल अँगल घेऊया. हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे. या ठिकाणी तुमचा अँगल येतोय 0, देन आफ्टर 90 इथे येतोय 180 अँड 270 आणि 1 रोटेशन ज्यावेळेस होईल त्यावेळी या ठिकाणी परत एकदा काय येतोय तर 360 डिग्री अँगल येतोय. म्हणजे एक्स ॲक्सिस वरती ज्यावेळी एक रोटेशन 2 रोटेशन कंप्लीट करा त्यावेळी ते अँगल मल्टिपल ऑफ 360 येईल, लक्षात ठेवा. आता काय करायचं बघा, प्रत्येक अँगलची 0 डिग्रीची टर्मिनल या ठिकाणी इंटरसेक्ट करते. म्हणजे पी पॉइंट जर इथं असेल तर या पी चे कोऑर्डिनेट बघा तुमचे काय येतील 1 0, कारण की ओपी इज द रेडियस ऑफ अ सर्कल आणि ओपी ही रेडियस युनिट सर्कल मध्ये वी ऑलवेज टेक टू 1. म्हणजेच ओपी हे जे डिस्टन्स आहे ते तुमचं मिळालेलं आहे 1. त्यामुळे आपण पी चे कोऑर्डिनेट या ठिकाणी घेतले 1 0. सिमिलरली 90 डिग्री अँगल असेल तर पी पॉइंट या ठिकाणी लागेल. या ठिकाणी तुमचे पी चे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते काय डिटरमाइन होतील बघा, हा 0 येईल, हा 1. पी पॉइंट जर इथं असेल तर या ठिकाणी पी चे कोऑर्डिनेट तुमचे काय येणार आहेत -1 0. कारण की रेडियस जरी पॉझिटिव्ह असले तर जो पॉइंट आहे तो तुमचा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर एक्स कोऑर्डिनेट ऑलवेज आपण काय घेतो मायनस. त्यामुळे हे त्या पी चे कोऑर्डिनेट तुमचे काय मिळाले -1 0 आणि हा जो आहे याचे कोऑर्डिनेट येतील 0. या ठिकाणी जर पी असेल 270 ला टर्मिनल आर्म तुमची या ॲक्सिस वर बिलॉंग करेल आणि या पी चे कोऑर्डिनेट येतील तुमचे 0 -1. हे कोऑर्डिनेट घेतल्यानंतर बघा याच्या हेल्पने हे जे सर्कल मी या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे त्याच्या हेल्पने आपल्याला ट्रिग्नोमेट्री काय करायची डिटरमाइन करायची. आता पहिल्यांदा आहे 180 म्हणजे हा अँगल आहे. आता साइन थीटा म्हणजेच काय असतो तुमचा तर y. साइन थीटा हा कशाच्या बरोबर असतोय तर y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p च्या बरोबर असतो.
म्हणजेच तुम्ही sin 180 काय लिहू शकता y कोऑर्डिनेट आहे 0 आणि cos 180 हा कशाच्या बरोबर असणार आहे किंवा cos थीटा हा कशाच्या बरोबर असतोय तर x कोऑर्डिनेटच्या म्हणजे x कोऑर्डिनेट इथं काय आहे बघा -1. सिमिलरली sin 270 जर घेतला हा कशाच्या बरोबर असतोय तर y कोऑर्डिनेटच्या y कोऑर्डिनेट 270 साठी काय आहे तुमचा -1 आणि cos जर 270 घेतला cos 270 घेतला तुम्ही तर हा कशाच्या बरोबर असतो x कोऑर्डिनेटच्या म्हणजे x कोऑर्डिनेट काय आहे या ठिकाणी 0 आणि लक्षात ठेवा 0 डिग्री आणि 360 डिग्री these two are the co-terminal angles हे दोन अँगल काय आहेत co-terminal आणि co-terminal अँगल साठी सेम ट्रिग्नोमेट्री काय होते डिटरमाइन होते म्हणजे तुम्ही 0 साठी ज्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत त्याच व्हॅल्यू तुमच्या 360 साठी आहेत म्हणजे 0 च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ऍज इट इज लिहिल्या आपण 0 1 0 नॉट डिफाइंड 1 नॉट डिफाइंड लिहिल्या कारण बघा इथेही बघू शकताय 360 जरी अँगल घेतला तरी x तुमचा sin हा y कोऑर्डिनेटच्या बरोबर असतो y कोऑर्डिनेट आहे 0 आणि cos हा x कोऑर्डिनेटच्या बरोबर असतोय x कोऑर्डिनेट आहे तुमचा 1 आता याचा यूज करून आपण काय करूया हे डिटरमाइन करूया त्यानंतर या दोघांचा रेशो असतो या दोघांचा रेशो काय येतोय बघा 0/-1 टेक 0 -1/0 नॉट डिफाइंड cot म्हणजे cos by sin असतो -1/0 नॉट डिफाइंड 0/-1 0 divided by we take any term we always get the value 0 sec म्हणजे काय असतं cos चा रेसिप्रोकल म्हणजे 1/-1 काय मिळाला -1 here sec म्हणजे 1/0 काय मिळाला बघा 1/0 येईल नॉट डिफाइंड cosec डिटरमाइन करायचे cosec म्हणजे sin चा रेसिप्रोकल cosec म्हणजे 1/sin 1/0 नॉट डिफाइंड आणि 1/-1 we get -1 ओके या ट्रिकनी तुम्ही हे फॉर्म्युलेज ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज लक्षात ठेवा आय होप आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो काही टेबल आपण डिटरमाइन केलेला आहे तो तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल ओके थँक्यू